नमस्कार तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी झटपट होणारी रेसिपी बनवणार आहे, बालुशाही। घरच्या साहित्यामध्ये एकदम सोपी रेसिपी आहे। अशा चविष्ट रेसिपीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आता मी बालुशाहीचा डो तयार करून घेणार आहे। त्यासाठी मी 3 वाटी इथं मैदा घेतलेला आहे। 3 वाटी मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये मी थोडंसं मीठ पण ॲड केलं आहे। अर्धी वाटी तूप पण ॲड केलेलं आहे। ते आता व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। त्या पिठाला व्यवस्थित हातावरती चोळून घ्यायचं आहे, कारण चोळून घेतल्याने एक जीव होतं आणि पिठाचा कलर पण चेंज होतो। त्या पिठाचा कलर पण चेंज झालेला आहे आणि त्याचा एक डो पण मस्त तयार होत आहे हातावरती। आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून आपण ते व्यवस्थित मिक्स करून त्याचा डो तयार करून घेऊ। आणि आपल्याला डो एकदम हलक्या हातानं तयार करून घ्यायचा आहे, कारण की हलक्या हातानं डो तयार करून घेतला की म्हणजे त्या बालुशाहीला व्यवस्थित लेयर येतात। डो पण तयार करून होत आलेला आहे। बालुशाहीचा डो एकदम मस्त तयार झालेला आहे आणि तो आता आपल्याला अर्धा तास मुरायला ठेवायचा आहे। अर्धा तास होतोय तोपर्यंत आपण बालुशाहीची चाचणी तयार करून घेऊ। मी इथं चाचणीसाठी 2 वाटी साखर घेतलेली आहे। ती साखर पण टाकून झाली आहे। त्यामध्ये 2 वाटी पाणी पण ॲड केलेलं आहे। त्यामध्ये मी 3 विलायची सोलून टाकणार आहे। विलायची टाकल्याने बालुशाहीची टेस्ट अनेक वाढते आणि स्मेल पण छान येतो। त्यामुळे मी ही विलायची इथे सोलून पण टाकलेली आहे। आता आपल्याला साखर विरघळेपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आहे चाचणीला। आता त्यामध्ये ऑरेंज कलर पण ॲड करायचा आहे। ऑरेंज कलर पण ॲड करून झाला आहे। आता चाचणीला आपल्याला एक उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे मीडियम गॅसवरती। चाचणीला उकळी पण आलेली आहे आणि आपली चाचणी पण एक व्यवस्थित तयार झालेली आहे। एक तार पण येते आणि इथं बालुशाहीचा डो पण व्यवस्थित मुरलेला आहे। आता इथे मीडियम साईजमध्ये बालुशाही बनवून घ्यायची आहे। बालुशाही पण बनवून झालेली आहे। आता इथे मी सर्व बालुशाही अशा साईजमध्ये बनवून घेणार आहे। इथे मी सर्व बालुशाही बनवून घेतलेले आहे आणि मी बालुशाही एकदम मीडियम साईजमध्ये घेतलेले आहे आणि एकदम मस्त तयार झालेले आहे। अशा पद्धतीने तुम्ही पण करून घ्या। आता इथे मी कढईमध्ये तेल ॲड केलेलं आहे। तेल पण ॲड करून झालं आहे। आता ते तेल आपण गरम करून घ्यायचं आहे। तेल पण व्यवस्थित गरम झालं आहे। त्यामध्ये सर्व बालुशाही सोडून घ्यायची आहे। इथे बालुशाही पण सोडून झालेले आहे। आता त्या बालुशाही आपल्याला एकसारखं पलटी करून घ्यायचं आहे, कारण एकसारखं पलटिल्याने बालुशाही व्यवस्थित खरपूस भाजली जाते आणि त्याच्या लेयर पण मस्त तळल्या जातात। त्यामुळे
एकसारखं आपल्याला बालुशाहीला पलटून व्यवस्थित मीडियम गॅसवरती तळून घ्यायचे आहे. बालुशाही पण जवळपास आपल्या तळत आलेले आहे. तरीही आपल्याला अनेक 5 मिनिट व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. आपले 5 मिनिट पण व्यवस्थित तळून झाले आहे आणि बालुशाहीला कलर पण किती छान आलेला आहे. आता सर्व बालुशाही मी इथे तळून घेतलेले आहे. किती मस्त तळलेले आहे. मी तुम्हाला त्यामधली एक बालुशाही दाखवते. अशा पद्धतीने सर्व बालुशाही तळून घ्यायचे आहे. आता मी ते तळलेल्या बालुशाही चाचणीमध्ये सोडून घेत आहे आणि आपल्याला चाचणी गरम असली पाहिजे, कारण गरम चाचणी असली की त्यामध्ये त्या बालुशाही मस्त फुगल्या जातात आणि त्यावरती थोडा थोडा पाक आपल्याला टाकून घ्यायचा आहे, म्हणजे सर्व बाजूनी त्या बालुशाही मस्त भिजल्या जातात. आता आपल्याला त्यावर बालुशाही 5 मिनिट भिजायला ठेवायचे आहे. 5 मिनिट मस्त झालेली आहे. बालुशाही पण मस्त भिजलेली आहे. आता बालुशाही आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. मी इथे एक एक बालुशाही प्लेटमध्ये काढून घेत आहे. बालुशाही पण प्लेटमध्ये काढून झालेले आहे. किती मस्त तयार झालेली आहे बालुशाही. आणि ही बालुशाही अर्धा तासाने एकदम मस्त कोरडी पडली जाते. बालुशाही भिजलेली पण मस्त आहे आणि ही रेसिपी एकदम सोपी आहे. घरच्या साहित्यामध्ये तयार होते. फक्त 10 मिनिटामध्ये ही बालुशाही तयार होते. बाहेरच्या सारखी घरी टेस्ट येते. त्यामुळे घरच्या घरी ही बालुशाही तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. जेव्हाही कधी काहीतरी गोड खावासं वाटेल तेव्हा ही बालुशाही नक्की तुम्ही ट्राय करून बघा. अशा चविष्ट रेसिपीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.